नवीन साडीवरती ब्लाऊज घ्यायचे असतील तर तुम्ही असे ब्लाऊज स्टिच करून ठेवले ना, तुम्हाला कुठलंही टेन्शन घ्यायची गरज वाटणार नाही। असे कोणते ब्लाऊज आहेत? आता पहिला ब्लाऊज म्हणजे पैठणी ब्लाऊज, जे आता सध्या खूपच जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे। पैठणी तुम्ही पीस घेऊ शकता किंवा रेडीमेड ब्लाऊज सुद्धा तुम्हाला मिळू शकतो। हे ब्लाऊज अतिशय सुंदर वाटतात, कोणत्याही काठपदर साडीवरती तुम्ही ते घालू शकता। खूप छान लुक येतो आणि अगदी मस्त हेवी डिझायनर लुक तुम्हाला मिळतो। हे ब्लाऊज खूप सुंदर मिळतात। या ब्लाऊज मध्ये तुम्ही नक्कीच इन्वेस्ट करा। अशा वेळी जेव्हा तुम्हाला कुठेतरी पटकन जायचं असतं, त्यावेळेस नवीन साडी नेसायची असते आणि त्यावर ब्लाऊजच रेडी नसतो, त्यावेळी असा ब्लाऊज सुंदर वाटतो। तर हा ब्लाऊज कुठल्याही प्रोग्राम मध्ये खूप छान वाटतो। आणि जो दुसरा ब्लाऊज आहे तो म्हणजे शियर फॅब्रिकचा ब्लाऊज, जो की तुम्ही तयार करून ठेवू शकता। तो तुमच्या ज्या मॉडर्न स्टायलिश साड्या असतात त्यासाठी तो ब्लाऊज तुम्हाला यूज करता येईल। आणि तो म्हणजे आहे शियर फॅब्रिक ब्लाऊज। आता बऱ्याचशा लेडीज याला नेटचं फॅब्रिक ही बोलतात। आता यात काय असतं, हा ब्लाऊज सिंपल असतो आणि याच्या दंडाला शियरचं स्लीव्जेस असतात आणि त्यामुळे तो एकदमच फॅन्सी आणि मस्त दिसतो। तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही शियर फॅब्रिकला काय बोलता। हे दोन्ही ब्लाऊजेस तुम्ही रेडी ठेवलेत ना, तर तुम्हाला कधीही टेन्शन घ्यायची गरज नाही की माझ्याकडे ब्लाऊजच रेडी नाहीये। पटकन हे ब्लाऊज काठपदर साडीवरती आणि दुसरा ब्लाऊज हा तुम्ही फॅन्सी साडी सोबत घालू शकता। ही ट्रिक कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। थँक यू एव्हरीवन।